भरपूर बहिणींचे हप्ते बाकी आहेत, थांबलेले आहेत ई-के-वाय-सीमुळे. काय झालं होतं, ई-के-वाय-सीमध्ये चुकी केल्यामुळे भरपूर बहिणींचे हप्ते थांबलेले होते. त्यामुळे त्या बहिणींना दुरुस्ती करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि तो ऑप्शन संपल्यानंतर आता पुन्हा मुदतवाढ मिळाला आहे 30 एप्रिलपर्यंत. हो बहिणींनो, 30 एप्रिलपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करू शकता ज्यांचे हप्ते थांबलेले असतील. तुमचे नोव्हेंबरपासून किंवा डिसेंबरपासून जेवढे पण तुमचे हप्ते थांबलेले असतील ते सर्व मिळतील तुम्हाला. परंतु तुम्ही एक काम करा, ladkibhin.maharashtra.government.in ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्ती करा. ओके, चला ठीक आहे. मग आता 21वा हप्ता कधी मिळेल, चला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. 21वा हप्ता 1500 रुपये मिळतील की 21वा आणि 22वा हप्त्याचे 3000 रुपये मिळतील हे निश्चित झालेलं नाही अजून, कारण या संदर्भात अपडेट आलेलं नाही. अपडेट आल्यावर कळेलच. परंतु तुम्ही ई-के-वाय-सी ज्यांचे हप्ते थांबलेले असतील त्यांच्यासाठी सांगत आहे, तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्ती करून घ्या. ओके, हप्त्याबद्दल अपडेट येणारच आहे. GR लवकरच प्रसिद्ध होईल आता.